HM घाटमाता 9. तुमचं नाव सांगा. माझं नाव जहांगीर नूर मोहम्मद शेख, गाव कुठलं? खरसुंडी. तुमचं आता ह्याचे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणुका सुरू आहेत हो. तर आता ह्या खरसुंडीमध्ये काय वातावरण आहे? आता कसं आहे, जयदीप भैयाचं म्हणजे मोहन काकाचं पहिल्यापासून ह्या भागामध्ये काम चांगलं आहे आणि तळागाळातील प्रश्न आणि म्हणजे इतर सगळ्या स्कीमची माहिती असणारा माणूस मोहन काका होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये लोकांसाठी जे लोकजनमुख जे काम करता येईल लोकांच्या हिताचं ते मोहन काकांनी केले. त्याच्या पाठीमाग आता हा वारसा जयदीप भैया चालवेल याची आम्हाला गॅरंटी आहे. कारण कसं आहे, जवळजवळ 30 ते 35 वर्ष, मला वाटतं 30 वर्षापूर्वी 25 ते 30 वर्षापूर्वी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी 10 लाख रुपयाचं काम दिलं होतं. आज त्याचा विचार केला तर फार आहे, फार मोठा आहे. म्हणजे माझ्या मनाचा उद्देश असा आहे की त्या लोकांच्या त्यांच्यात एकच भावना आहे की लोकांचं काम कसं होईल. त्यांनी राजकारण केले म्हणजे लोकांच्या हितासाठी केले आतापर्यंत. म्हणजे आपलं काय त्यांनी स्वार्थ कधी काकाने साधलेलं नाही आता. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काकांनी साधला असता तर बऱ्याच अंशी काकाने स्वतःचा म्हणजे फायदा करून घेतला असता. नाही घेतला तिने. म्हणजे बऱ्याच कौटुंबिक ह्याच्यात काकाचे पिछाड झाले की 100% झाल्या. आता जयदीप भैयाच्या मेहनती पुढे यायला लागली ती. आमचं सहकार्य किंवा गावात सहकार्य आता तुम्ही बघितलं, थोडं रेफरन्स घेतला तर या जयदीप भैयांच्या हिशेबाने मी काम करणार कार्यकर्ता ते सांगतील त्या हिशेबाने मी काम करणार माणूस आहे. आणि बऱ्याच अंशी खरसुंडीत सुद्धा अशी भावना आहे की लोकांची की बाबा जयदीपवर जायची लोकांची. त्यांचं जे चिन्ह आहे पहिले ते हाताच्या चिन्हावर लढत होते, आता ते धनुष्यबाण झाले. ह्याचा काही मतदारामध्ये काही परिणाम होईल? काय होणार नाही. कसं आहे माहिती आहे का, वरच्या लेवलचं आम्ही काय बोलू शकत नाही, पण त्यांचं जी स्थानिक लेवलला त्यांची जी ताकद आहे तिथे कुठे जरी गेली तर आम्ही त्यांच्या पाठीमाग आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता कुठल्याच पक्षाला आम्हाला म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नाव ठेवायचा अधिकार नाही. त्यांचं काहीतरी वर काहीतरी ऍडजस्टमेंट झाली असेल तर त्यांनी ती भूमिका घेतलेली. त्याबद्दल आम्ही काय बोलू शकत. मी साधा कार्यकर्ता आहे त्यांचा. बरोबर आहे. तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. गाव माझं नेलकर्जी, सुधाकर पवन दुसरं माझं नाव. नेलकर्जीमध्ये आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची कशी हवा आहे? मोहन काकाचं तिथं मुलाचं वर्ष जास्त आहे बाकी काय आणखी काय सांगाल का? सांगा म्हणजे जयदेबाईला म्हणजे म्हणजे नवीन आहे, म्हणजे त्यांना मोका मिळाला. गाव कुठलं? बरं, आता सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे निवडणूक चालू आहे. तुम्ही कुठल्या पंचायत समिती जिल्हा परिषद गणामध्ये येत? कोणी पण येईल त्याला द्यायला. कुठल्या गणात येत आहे तुम्ही? कुठल्या गणात येत आहे तुम्ही? नवी कुठल्या मतदारसंघामध्ये आहे तुम्ही? खरसुंडी म्हणजे ह्याच्या खरसुंडी ह्याच्यामध्ये. बरं, आता तुमच्या त्या गाणंद मध्ये कोणाची हवा चालू आहे? काय सांगू शकत नाही आपण. तरी अंदाजे तुम्ही आता तुमच्या गावचा आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं तिथं कोणाची हवा चालू आहे? तसं काही नसतं. काय प्रत्येक जण येणार ते सांगणार. सांगायचे नव्हे, ते सांगणार तुम्हाला आणि ह्याचे जे पंचायत समितीचे जे उमेदवार आले नाही तर आपल्याकडे त्यातलं कोणी आलं नाही तुमच्या पंचायत समितीचा? सकाळी 2-3 मुलं आलते, त्यांनी दिले मला धनुष्यबाणाचं ते फोटो बिटो काढून घेऊन गेले. आम्ही मोबाईल राहतो मी, आम्ही शिवसेने कार्यकर्तेच आहे. तिथं गावात कशी हवा आहे? गावात तसं काय सांगू शकत नाही. तरी गावात आम्ही नाही, मळ्यात राहायला माहित त्यामुळं काही नसतं. तुमचं नाव सांगा. माझं नाव विवेक सुरेश पुजारी, गाव खरसुंडी. मतदान आहे का तुमचं? खरसुंडीमध्ये कोणाचं वातावरण चांगलं? खरसुंडी काय राज्यभर भाजपचं वातावरण आहे, नुसतं खरसुंडीत नाही. कोण उमेदवार आहे? तर जेडपीला चंद्रकांत भाऊ भोसले म्हणून आणि पंचायत समितीला लता अर्जुन पुजारी, खरसुंडीच्या माझे सरपंच त्या उमेदवारात. तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रीकांत गुरव. गाव कुठलं?
खरसून देत बघितलं तुम्ही स्थानिक हे व्यावसायिक आहे हा व्यवसाय बरं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे तर इथं तुम्हाला काही म्हणजे वातावरण काय जाणवतंय का कोणाच्या बाजूनी जादा आहे कोणाचं कमी आहे किंवा काय ज्यादा म्हटलं तरी आता सध्या तरी अनिल भाऊ कडनंच जास्त आहे. अनिल भाऊच उमेदवार कोण आहे माहिती आहे का हा उमेदवार कोण आहे कुठला उमेदवार ते इथले डॉक्टरची मंडळी आहे ती हा मीनाक्षी पुजारी पुजारी आणि दुसरं दुसरी आहे ते अर्जुन सावकर त्यांची मंडळी आहे ती बरं आणखीन आणखीन तसं बघ शिवसेनेचं ते दुसरे आहे तिथे शिवसेने वेगळे पक्ष इथं अजून स्थानिक पण उमेदवार आहेत ते माहिती म्हणजे तांबोळी इथं स्थानिक उमेदवार आहे त्याच्यानंतर पुन्हा तुमचे ते शेखर निचळ म्हणून आहे ते पण निचळ आहे ते आता इथं स्थानिक असून सुद्धा शिवसेना ज्यादा आहे शिवसेना जास्त आहे कारण हे सगळा भाग त्या अनुभवाच्या अंडरमध्ये येतं त्यामुळे तेच असते त्यांचं काही काम आहे का तसं चांगलं काम आहे त्यांचं लोक खुश आहेत हो मागच्या यांनी सुद्धा चांगलंच काम केलं असं म्हणायला कसं आहे सदाभाऊने आजपर्यंत तर चांगलं काम जसं काळ बदले तसं वेळ बदल तसं इलेक्शनचं पण बदल झालं बाकी दोघं पण चांगलेच आहेत तसं काय नाही काम करायला आता सध्या शिवसेनेचं थोडं जास्त दिसते हो जास्त दिसते चिंचाळ्याचं आता जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीची निवडणुका चालू आहेत तर ह्या याच्यामध्ये तुमच्या चिंचाळे गावाची काय परिस्थिती ते बाबर अनिल बाबरच्याच तर्फे जास्त होणार सुहास बाबर शिवसेनेला हा काय त्यांचं काम वगैरे तिथं आहे ते हा भरपूर केले काम किती साधारणपणे म्हणजे त्यांना किती टक्के प्रतिसाद त्यांना जवळजवळ 70% तर 70% तर बाकीचे उमेदवार जे आहेत त्यांचे किती दुसरा 2 नंबरला कुठला उमेदवार जाईल 2 नंबरला हे तुमचं शेत आहे ना डॉक्टर उमेश डॉक्टरची मंडळ ते ह्याला पंचायत समितीला आहेत ना पंचायत समितीला दुसरं मग कोण हे अर्जुन पुजारीच आज अर्जुन पुजारी आहेत ना ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य नाही दुसरं काय कल्पना शेखर ते एकटाच आहे ना ते काय शक्यता करून ते जर ऐकत नाही ते मस्त चांगलं काम करते पण त्याचं जरा भरवसा नाही काय चांगला माणूस आहे सरकार आहे पण ते ऐकत नाही ते अजून त्याच्या बाजूने पब्लिक कमी ते कार्यकर्ता चांगलाच आहे तो त्याच्या बाजूने पब्लिक मी कोशिश करतो एकटाच धडपडतोय तो पण अजून त्याच्या बाजूने कमी येते काय नाही माझं नाव शशकांत बापू देठे बरं गाव कुठलं तुमचं खरसुंडी गाव खरसुंडीच गाव आहे तर आता ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सध्या लागलेल्या आहेत तर आता ह्या निवडणुकीमध्ये खरसुंडीमध्ये कुठल्या पक्षाचं वातावरण चांगलं वाटतं नाही आम्ही आता हे मोहनराव भोसले काकांचा आणि प्रथम साहेबांचा पहिल्यापासून कार्यकर्ता आहे आणि जयदीप भोसले आणि शिवसेनेत प्रवेश करून तिकीट मिळवलेलं आहे त्या तिकिटाचे ते सोनं करतील आम्ही तुमचं जयदीप भोसले त्यांच्या पाठीची ठाम उभा राहून ते निवडून येतील 100%. पंचायत समितीच्या गणातून आमच्या मीनाक्षी ताई पुजारी डॉक्टर मीनाक्षी ताई पुजारी उभा राहिले होते त्याही पंचायत समिती गणातून निवडून येतील जयदीप भोसले सुद्धा 100% निवडून दोन्ही आमच्या सीटा निवडून येतील तुमचं नाव सांगा इकबाल मोहम्मद तांबोळे बर गाव खरसुंडी खरसुंडीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन लागले त्या संदर्भात काय तुम्हाला माहिती आहे की आपले भाजपचे सीट उभा राहिले बर कोण आहे भाजपची चंद्रकांत बर
इथलं गावातला काय अंदाज काय आहे गावात आहे 50% आहे गावात. बर काय त्यांचं काम वगैरे चांगलं आहे काम. एखादं काम सांगता येईल त्यांचं? त्यांच्या पंच होते पंचायत समितीला बाबाजी राहिले का हा हा तिचं मला सरपंच होतो. हा हा त्यांनी काम केलंय चांगलं गावात. अं, आणि भाजपने कार्यकारी आहेत हो सगळे कामाची इथे तुमच्या खरसुंडी गावचे बरेच उमेदवार आहेत. एक शिवसेनेचा आहे. तुमचं शिवसेनेचा उमेदवार शेखर निचळ एक आहे. त्याच्यानंतर तुमचे शफीक तांबोळी म्हणून पण आहेत इथले. आहे. मग त्यांना कसा प्रतिसाद मिळेल याचा? वाटते मग थोडाफार मिळणारच ते, पण जास्त नाही. दोघांचं पण त्यांचं काम काय आहे काय त्या लोकांचं, शेखरचं किंवा शफीक तांबोळींचं? शेपीक बसतोय आपला काहीतरी काम करत हा आणि शेतकरी बी करतोय काहीतरी, हा पण भाजपच तशी येणार अशी शक्यता भाजपची येणार. हा हा तुमचं नाव सांगा. नामदेव शिवाजी कोळीकर. बर गाव कुठलं? गाव सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे. याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? काय माहिती काय माहिती? हाय चालू कोण उभं राहिले वगैरे काय माहित आहे का? नाही कुणी आलं नाही तुमच्याकडे? तुमचं नाव सांगा. आप्पा मधुकर वाघमारे, गाव दिगंची. ठिकाणचीच आहे का? इथं व्यवसाय का म्हणून आहे का म्हणजे कायमस्वरूपी इथं असतं? इथंच आहे. इथं राहायला इथंच आहे. तुमचं मतदान कुठं आहे? मतदान दिगंची. दिगंची मध्ये. तुम्हाला इथं खरसुंडीमध्ये आता जे पंचायत समिती जिल्हा परिषदेचं मतदान आहे, इथं काय परिस्थिती, तुम्ही व्यवसाय काय तुम्हाला इथं माहिती पडतं? काय लोकांचं काय बोलचाल आहे? शिवसेना आहे, भाजप शिवसेना टक्कर लागेल. सरसी कोणाची होईल किंवा हे होईल असं होईल तुमच्या ऐकीवर काय सांगता येत नाही तसं काय, टक्कर होईल अशी दोन्ही. कोणी समसमान राहील का कमी जास्त होईल याच्यामध्ये? समान राहील दोन्ही. दिगंची मध्ये कसं काय? दिगंची मध्ये चांगला आहे. तिथं कोणाचं वातावरण? तानाजीराव पाटील, कुठे यांना यांचं बी आहे बरं चांगलं आहे. तिथं काय तिथं समसमान आहे का वर खाली? तिथं सुद्धा घासून होणार आहे. थोडस शिवसेना ऍडव्हान्स आहे. इथं सुद्धा तसंच वाटतं. तुमचं नाव सांगा. महादेव तातोबा गाव घरनिकी. बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. तर ह्या निवडणुकीमध्ये घरनिकी गावामध्ये काय परिस्थिती आहे? कुठला पक्ष पुढा आहे, कोण मागा आहे, कुठला उमेदवार पुढा आहे, कोण मागा आहे, काय तुमच्या माहितीप्रमाणे? नाही, दोघांचे बी फाईट आहे. गणेश बी आहे आणि कमल बी आहे. बरं, त्यांची काही जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची काही कामं आहेत का घरनिकी गावामध्ये? ते आता ते गावात मी काय पुढारी तर नाही. तुम्ही ग्रामस्थ म्हणून हो, आम्ही पुढारीला विचारतो, पुढारी 50 कामं सांगते, पण ते तुमच्यापर्यंत पोहोचले ते का नाही? ते एखादं काम त्यांचं कुठं पोहोचलेलं तुम्हाला माहिती आहे का? एखादं काम एखाद्या पुढारी जे उभा राहिले त्या पुढारीने केलंय काम? ते कुठे ते आताच पहिल्यांदा उभा राहते ना, ते अगोदर होते का? नाहीच. नाही हे तुमच्या ह्याच्यामध्ये कोण जिल्हा परिषदेला कोण उभा आहे तुमच्या गटामध्ये? आनंद नाही, मला ते नाव देणार ते कुठल्या तुम्ही आपलं जिल्हा परिषद कुठल्या गाणामध्ये येत आहे तुम्ही? घरनिकी गाव आहे जेवढं घरनिकी खरसुंडीमध्ये येतंय का तुमच्या त्या लिंबोड्यामध्ये येते? काय करू एवढं कल्पना. आज हल्ली बोलत होते भाजपचा प्रचार चालला होता. हा, पण ते कोणत्या गटात भाजपचं कोणाचा प्रचार करतो? ते हे आहे चाललं काय तुमचं नवीनच आहे ते काय. तुमचं नाव सांगा, परिचय सांगा तुमचा. अमित शेख, आटपाडी तालुका, दाहोड वडेगाव. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट, ठाकरे गट आणि नवनिर्माण सेना ह्या उतरलेल्या आहेत. आणि यामध्ये जास्त करून भाजप आणि एकनाथ शिंदे महायुतीची लढत
जास्त ह्या नेलकर्जी गटात होत आहे आणि यामध्ये जास्त करून दोन्ही महायुतीतील पक्ष असले तरी, कारण तुल्यबल्ल ही सगळी निवडणूक असल्यामुळे खरा निवडणूक मतदान होईल त्याच्यावर सर्व काही अवलंबून आहे. तुम्हाला जे तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहे, तुम्हाला तर ह्या एरियाच बऱ्यापैकी माहिती, तर कसं वातावरण आताच सध्याचं वातावरण कसं आहे? पुढचं तर अजून 5 दिवसाचं वेगळं आहे. आज रोजी काय सध्या तरी शिवसेना एकनाथ शिंदे गट आहे हा प्रचारात उतरताना म्हणजे मतदारापर्यंत पोहोचण्याच्या ह्याच्यात आहे आणि त्यांचे सध्या तरी पारडे जड आहे. शिवसेना सध्या जड आहे. दावरवाडीत कसं आहे? दावडवाडी शिवसेना पूर्ण, भाजपला किरकोळ 5-10 मत आतापर्यंत तो हीच आहे. दावडवाडीने रेकॉर्ड केलेला आहे. पण दुसरी जिल्हा परिषदला शफीक तांबोळे, शेखर ही जर असले ठाकरे गट म्हणा किंवा शफीक तांबोळी जी उभा राहिले ती काय त्यांना काही पाहिजे असा रिस्पॉन्स मिळणार नाही. स्थानिक त्यांचे हित खर्चुंडी पुरतं मिळू शकते, बाकीच काही मिळणार. तुमचं नाव सांगा. माझं नाव नामदेव बाबू साळुंके, गाव खरसुंडी. इथलं जाईल. बर. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सध्या निवडणुका लागलेल्या आहेत, माहित आहे तुम्हाला? होय माहिती आहे. कोण लोक येते प्रचाराला? येते जी. बर. इथं तुमच्या गावामध्ये कुणाचं वातावरण वाटतंय तुम्हाला? आमच्या गावात वातावरण कमळात जागा. कमळ जात आहे. काय कारण काय? कारण काय नाही पण आहे बघा. तरी पण काय सांगता येईल कशामुळे कमळाला कशामुळे जास्त लोक येतात? काय का माहित नाही पण कमळाला मतदान जागा. इथं आल्यानंतर लोक बोलतील की बाबा कमळच हे आहे चांगले. मग ते काय काय म्हणणार, काय काही म्हणणार, सगळे काय सारखे. तुम्ही इथं रस्त्यावर आहे की बरोबर. तुमचा संपर्क असतो ना, असतो, होय. त्यामुळे तुम्हाला लोक बोललेलं कळतं की कळतंय. बाबा कोणाचं कमळ काय जागा कलाय, कोणाचं चालू. काय कलायची. कमळ जागा चालू लोकांचा कला. लोकांचं असं काही बोलत असतील लोक, कशाबाई कमळाला द्यायचं किंवा कशाबाई द्यायला काय काय द्यायचं. म्हणते ती? तरी तुम्ही ऐकलेलं काय त्यातलं काय? त्यातलं काय म्हणते लोक कशासाठी भाजपला हा हा चालूच असतं. हा हा शिवसेना चालू लोकांना हा. शिवसेना पण आहे इथं. आहे. बाकी तुमच्या काय गावात हे तुमच्या गावातले काही उमेदवार आहेत तिथं, आहे. त्यांचं कसं काय? त्यांच्याबद्दल लोक काय बोलतील काय चांगलं आहे. त्यांच्याबद्दल? हो, चांगलं आहे. आहे तर आहे, त्याला काय. ती पण चांगली आहे. हो, ते चांगले आहे. कोण कोण आहे तुमच्या गावात? आमच्या गावातल्या अर्जुन सावकाराची मंडळी एक उभा आहे हा. आणि उमेश डॉक्टरची एक मंडळी उभा मंडळी. हा. आणि ते अजून ते एक शेखरणीचं म्हणून आहे. पण ते उभं होय ते बी चांगलं आहे. आहे. हा. आणि मशाल. हा तो शफीक तांबोळे म्हणून आहे. हा, ते काय माहित नाही. हा? ते काय मग आपल्याकडे आला आला ना नाही. ती पण तुमच्या ओळखीच आहे? काय कसं आहे, चांगला ओळखी. हा. ते काय काम वगैरे करतो का? काम करतो पण बाहेरलीच काम करतो, काय आपली करत नाही. काय हा हा. करतो काम करत नाही. तुमचं नाव सांगा. माझं मी करसुंडी आहे, ती चिंचाळ्याची आहे. बर. नाव सांगा की तुमचं. कमल बजरंग म्हणते. गाव चिंचाळे. बरं, इथं आता मतदान लागले ती, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? काय माहित नाही, मी आता आली आहे. बर. आणि काय माहिती कोणी तुमच्याकडे मत मागायला कोण आलं होतं का? नाही अजून आलं. बर आम्ही राहणार आहे. बर. बाकी असं गावात कोण काय बोललेलं वगैरे काय काय चर्चा? काय नाही अजून. पुकारायला गाड्या बिड्या फिरते त्या का? सडकन फिरते की, पण ती अगदी साडत ऐकू येत कशाची माहिती. हा. मग आता आता मताला जर हे केलं तर तुम्हाला काय वाटतं कोणाला कोण काय आता कोणाला जायचं, आपल्याला कोण जगवल त्याला. बोल त्याला? तुम्हाला ते ह्याच लाडकी बहीणचे पैसे मिळतात का? काय काय नाही, काय मिळत? कायच मिळत ना. तिची बाई टीम तुला मिळत कुठल्या सरकारी योजना वगैरे काय मिळतं का तुम्हाला? काय नाही. काहीच नाही मिळत ना. कोण तुम्हाला मदत करायला एखादा तुमच्या गावातला एखादा पुढारी बिडारी? का पुढारी म्हणा ना, ते नवरा मेरायचा त्याचा दाखला कोण देणार. बर. मग आता समजा तुमच्याकडे मत मागायला आलं तुम्ही त्यांना ते बोलणार का तसं? बोलणार आमच्या जगायला आम्हाला आजार नाही. म्हटलं का द्यायचं का आमच्या मनानं आम्ही कोणाला. कोणाला पण देऊ, हो जे तुम्हाला मदत करेल त्याला देऊ. हो,
मदत करायला त्याला देणार हा. आपण मारायला लागलो हा आणि मग कशाला कोण लागायचं हा कसं लागायचं हे मला कळतं दुसरं काय कळत पहिल्यापासून लोक सांभाळायचं नाही समाज सांभाळायचं नाही आम्ही का मराव हा मराव का इकडे बघा म्हाताऱ्या माणसासाठी काही पेन्शन काय ना काही नाही रेशन वगैरे काय मिळते का राशन मिळतं 5 किलो 5 किलो फक्त ते महिनाभर किती काय एसटीत जाणे येण्याचे काही काय 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 मिळत नाही नाही ते ऍप केलं बी नाही मी गेली बी नाही आठवड्याला जायला लागतं. हुशारपणा गावात कोण तुमची मदत करत नाही नाही कुठलं काय ह्याला मत मागायला कोणतरी येणार घ्या तुम्ही आता येणार की तेच नाही आता कसं करते बघा की तेवढं हा आल्यावर त्यांची चांगली क्लास घ्या हा चांगलेच घेणार आहे मी तेच बोलत बसली आता हा त्यांना सांगा हो सांगणार की आपल्याला जगवत नाही कोण तर तुम्हाला मत देऊन काय फायदा आहे काय फायदा आमच्या योजना काय केलंय सरकार आम्हाला कुठलं 1000-2000 सुद्धा आधार तुमच्या तुम्हाला मोदीचे पैसे मिळतात का ते 2000 रुपये नाही वय जमीन आहे का जमीन गेल्या तळ्यात जर तळ्यात गेली तर नाव उतर असेल की तुमच्या का नाही उतर निघतो ना होय उतर. हा, मग तुम्हाला मिळायला पाहिजे ते पैसे नाही मिळत. नाही मिळत ना काय काय ना रोजगार करायचा ह्या वयातून खायचा ते होतोय का रोजगार आता होतोय का आता चालायचं होईना रोजगार कसं करायचं हे काम तुमच्यासारखं शेतकरी घेत आहे सांभाळून हा आज एकर आणि नाही त्यामुळे आता कोण घेतच नाही घेतच नाही काम पण होत. कामच नाही. आपल्याला बसायला काय तुमचं नाव सांगा मीनाक्षी सुभाष साळुंके राहणार खरचुंडी बर आता हे चालू आहे निवडणूक चालू आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याबद्दल तुम्हाला कल्पना आहे माहिती आहे ऐक कोणी इथं प्रचाराला वगैरे कोण आलं होतं आतापर्यंत आली बर नीलकंठजीवाली आली होती आमची इथली आली होती बर आता इथं तुम्ही आता तुमचं इथं म्हणजे रस्त्यावर घर आहे बरीच लोक तुमच्या इथं व्यवसाय निमित्त येतात येतात इथं. ते. मग हे लोक काय बोलते ते की बाबा कोणाला मत द्यावं कोणाला आपले नाही अजून मतदान नाही तोपर्यंत बोलतील का आपल्याला कोण लोक असं चर्चा असेल की कोणाला कोण जरा चांगला आहे कोण वाईट आहे काय म्हणत असतील की होय म्हणतात की कोणाला इथं तुम्हाला वाटतं की बाबा कोण जास्त मतं पडतील इथं तुमचा अंदाज तुम्हाला वाटतंय ते सांगा ते काय मोदीला पडतील मोदीला मग त्यांचं काम आहे काय इथं मोदीचं नाहीत काम नाही करणार किती हा करणार की मतं दिल्यावर ना काय मत दे मत दिल्यावर करतील पण आता तुम्ही लावले म्हणल्यावर आता सरकाराकडेच गेलं पाहिजे सरकाराकडेच गेलं पाहिजे की नाही सांगा तर तुमच्यासारख्याकडे जाऊन तू उपयोग तर काय आमचा काय उपयोग आहे मग सरकाराकडे गेलं तर काहीतरी नाही तर होईल हा सरकार नाही तुमचं नाव सांगा माझं नाव राहुल बाबासाहेब पुजारी खरसुंडी बर तुम्ही व्यावसायिक आहे मी व्यावसायिक आहे बर इथं तुमच्याकडे बऱ्याच लोकांचा गावातला संपर्क असतो, बरोबर. तर इथं आता इलेक्शन लागलेलं आहे तर लोक कुसबुसतात की बाबा कोण पुढं आहे कोण माग आहे बरोबर. तर साधारणपणे खरसुंडीची काय परिस्थिती आहे आता कसं आहे सरळ लढत आहे हा गेल्या वेळेस तिरंगी लढत होती हा यावेळेस दुरंगी लढत आहे आणि जिल्हा परिषदसाठी दोन्ही उमेदवार नीलकंठजी हा. पंचायत समितीसाठी दोन्ही उमेदवार खरसुंडी कसं आहे जिल्हा परिषदचे उमेदवार पारंपरिक आहेत एकमेकाच्या विरोधात लढत आले हा आणि जिल्हा परिषदचा कसा विषय आहे मोहन काकांच्या माध्यमातून बरीच कामं इथं झालेली आहेत लोकांचं ऐकतोय आम्ही पाहतोय आम्ही आता खरसुंडीत जर बघितलं तर तुम्ही त्याची शेजारची इमारत आहे मोठी ग्रामसचिवालय पतंगराव साहेबांच्या माध्यमातून झाली इथं खालचं आरोग्य केंद्र इथं पाणी योजना इथं चिंचाचं शेत तलाव इथे छोटे छोटे गावाला जाणारे रस्ते आजूबाजूचे सगळे हे सगळे काकांच्या माध्यमातून प्रचंड कामं झालेली आहेत त्यामुळे जयदीप भैयाच्याकडं सगळ्यांचा कल जास्त आहे त्यामुळे शिवसेनाला इथं प्रचंड मतदान होणार आहे यात काही विषयच नाही आता ते हे आहे ते चंद्रकांत भाऊ भोसले आहेत. हो. तर त्यांनी ते पूर्वी शिवसेनेकडे होते हो. आणि आता ते निवडणुकीच्या तोंडावर तिकडे गेले तिकडे गेले त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल का तोटा होईल त्याचा? 100% तोटा होईल 100% तोटा होईल कसं होत आहे लोकांचा काय मुक्कल झालाय की भाजप हा पक्ष असा आहे की विरोधक संपवणे हा एक हेतू झालेला आहे आज तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्या परिस्थिती पहा आज आमदारकी महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत झेडपी त्यांचा एक उद्देश आहे भाजपवाल्यांचा की जे विरोधक सक्षम आहे
तो फोडायचा आणि तो आपल्या बाजूने घ्यायचा. ही रणनीती आहे त्यांची. आज आपल्या तालुक्यातील खानापूर-आटपाडीतील आमदार सदाभाऊ असतील, आज भाजपमध्ये घेतले. तुम्ही ग्रामपंचायत पासून बघा, जो विरोधक सक्षम आहे तो घेऊन त्याला स्ट्रॉंग असणारा उमेदवार घ्यायचा आणि विरोधक संपवणे ही भाजपची रणनीती आहे. ही लोकशाही संपवण्याच्या दृष्टीने चालू आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. विकास करतंय, हिंदुत्वाचा मुद्दा आहे, मान्य आहे, पण ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे असं मला वाटतं. हे भाजप नाही. सध्या जे राजकारण चालू आहे ते अतिशय खूप चुकीचं चालू आहे. आज मुंबई महानगरपालिकेत बघा, आमचे तर ग्राहक येतात, सांगतात मुंबईचे किंवा मुंबई आपल्या हातून गेली, मराठी माणूस संपला. ही सत्य परिस्थिती आहे. ट्रेन भरून युपी आणि बिहारची आली. आज 30 मजली बिहार तिथं ही उभा राहायला लागला. म्हणजे भाजपला काय करायचं आहे, एकीकडे महाराष्ट्राचा जेवढा निधी आहे तेवढा मुंबईचा ही तोडायची आहे. ही स्पष्ट त्यांच्या बोलण्यातून येते आम्हाला. म्हणजे ही खरं सत्य परिस्थिती आहे का तर 100%. म्हणून भाजपला नो वोटिंग. सेना, लाडकी बहीण आहे, योजना आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते जपले पाहिजेत, जगले पाहिजेत आणि योग्य माणसांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे असं आमचं मत. तेव्हापासून हे जे मोदी सरकार, आता बऱ्याच वेळा भाजपचे जेवढे पण नेते आहेत की नाही ते सांगतात वर सरकार भाजपचं आहे, राज्यात सरकार भाजपचं आहे, इथं पण आपलं असायला पाहिजे. मग मला जेव्हापासून हे भाजपचं सरकार आले तेव्हापासून ह्या सिस्टम मध्ये काय बदल तुम्हाला जाणवतो? काही सुद्धा नाही सर. एक गडकरी साहेबांचा रस्ते वाहतूक हा जर सोडला तर विकास शून्य आहे असं माझं मत आहे. काही सुद्धा नाही, रोजगार निर्मिती नाही, काय नाही. हे नुसतं दाखवायचं आहे, भपकाय. आज परिस्थिती कुठल्याही तुम्ही सिस्टीम मध्ये आहे, तुम्हाला माहित आहे कुठल्याही इतर खात्याला निधी येत नाही. भाजपने काय केलं, अल्पसंख्याक तोड्यासाठी प्रत्येक महामंडळ दिली. आज कुठल्या महामंडळातून किती खर्च झाला आज विचारा, किती जणांना लाभ झाला? काही सुद्धा लाभ नाही. फक्त काय करायची, महामंडळ स्थापन करायची. बरोबर आहे. ह्या महामंडळाला नुसतं तोंड पुसायची कामं झालेली आहेत. अतिशय घातक हे सगळं राजकारण सुरू आहे. बरं, भाजपनं काय केलं सुरुवातीला, घराणीशाही संपवा हे नको म्हणले आणि आज भाजपमध्ये कोण आहे? मी जी मगाशी मुद्दा मांडला, जे सक्षम आहेत, जे सत्ताधारी आहेत तेच तुमच्यात आहेत. काय बदल केला हा पण विषय महत्वाचा आहे ना. बरेच लोकांच्या वरती आरोप केले आणि आरोप केल्यानंतर ते लोक भ्रष्टाचारी लोकांवरती आरोप केले आणि तेच त्यामध्ये सामील. म्हणजे ही जी सिस्टीम राबवली जाते, ईडी म्हणा, तुमचं हे म्हणा, ह्या सगळ्या सिस्टीम यंत्रणा यांच्या ताब्यात आहे. भीती दाखवली जाते आणि हे लोक घेतले जातात. पाच ग्रामपंचायतीपासून आमदारकीपर्यंत. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला. आता निवडणुकीच्या पूर्वी आपले तालुक्याचे नेते आहेत नरसिंह बापू, त्यांच्यावरती सुद्धा असे गंभीर आरोप झाले. आता कसं होतं, आमच्या सारख्या लोकांनी बोलणं म्हणजे थोडस म्हणतात मोठ्यानं बोलणं. 100% प्रत्येकाच्या स्थानिक संस्था आहेत, वाचवायला पाहिजेत, गेलं पाहिजे. आज एकीकडे तुम्ही त्यांना स्टेजवर शिवाय देता, अतिशय खालच्या पातळीवरून तुम्ही बोलता, उद्या तुम्ही एकामेकाच्या गळ्यात गळे घालता. आमच्या सारख्यांना काय वाटतंय हे तुम्ही आता पाहिलं असेल माध्यमातून. आता समजा बापूसाहेब आता त्याने इकडून उडी मारून तिकडे गेले, बरोबर आहे ना. मतदार जाणार का त्यांच्या पाठीमागे? कसं होतं, आर्थिक सक्षमता फार मुख्य आहे. संस्थांचं जाळं असतं. मी तुम्हाला मगाशीच म्हणलं की अशी लोक उचलायची, त्यांना इकडून पण धक्का लावायचा, संस्थेच्या माध्यमातून कारवाई होईल आणि आर्थिक तू खरंच नसेल तर संस्थेवर कारवाई. मग आता काय सगळं असंच चाललंय, म्हणून ब्लॅकमेलिंग चालू. मग सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता. कोंडीपरा जगतांबोळ. गाव कुठलं? गाव माझं खरसुंडी. तुम्ही व्यावसायिक आहे? उद्योग व्यापार आपला हाही सिद्धनाथाच्या कसा आहे, मंदिराच्या समोर लोक तुमच्याकडे येतात. गुलाल व्यापार, गुलाल, हळदी कुंकू. तालुक्यातले बऱ्याच ठिकाणचे लोक आहेत. तालुक्याचे, जिल्ह्याचे, पण आपल्या राज्यातले, राज्याच्या बाहेरचे, केरला, मध्य प्रदेश, पुन्हा तमिळनाडू. ही कसं आहे, सिद्धनाथांचं श्रद्धास्थान असलेलं ते भक्त लोक इथं सिद्धनाथाच्या दर्शनासाठी येतात आणि आमच्या इथं दुकानात येऊन गुलाल, हळद कुंकू, पूजेचं सामान येतात. बरं, आता सध्या इलेक्शन सुरू आहे, जिल्हा परिषद पंचायत आहे तुम्हाला. तर इथं कोण कोण उमेदवार उभा आहेत माहिती का? इथं कसं आहे, ठाकरे शिवसेनेकडून शेखर निचळ म्हणून आहेत उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटातून इथं मीनाक्षी उमेश पुजारी हे आहेत आणि भारतीय जनता पक्षाकडून इथले अर्जुन सावकार म्हणून आहेत उमेदवार, ते आहेत. जिल्हा परिषदेला कोण कोण आहे अजून? जिल्हा परिषद गटातून इनेलकरंजीचे
जयदीप भोसले म्हणून आहे, हा, ते हे उमेदवार आहेत. हा. आणखी शिवसेना तुमच्या ठाकरे गटाकडून शेखर नेसर म्हणून आहेत. बर बर आता इथं आणखी एक उमेदवार आहे तुमच्या गावाचा, शफिक तांबोळी. हा, शफिक तांबोळे बर. तर ते आहेत. शफिक तांबोळे बाबा साधारण अपक्ष म्हणून आहेत का? अपक्ष, नाही, वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन म्हणून आहे. हा. तर इथं आता तुमच्याकडे बरीचशी लोक येतात. तर ह्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा जास्त आहे असं बोलते ती? आता काय कसं असते, कसं गाव म्हणजे विकासावर एक साधारण आतापर्यंत जे समजा आता धरून चाला, उदाहरणार्थ अर्जुन पुजारी सावकार जे आहेत ते ह्या अगोदर आपल्या खरसुंडी गावचे सरपंच होते. तर साधारण त्या काळामध्ये त्यांनी बऱ्यापैकी गावाचा विकास वगैरे केलेला आहे. तर एक साधारण माझ्या अंदाजानुसार जरा त्यांचा जरा कौल जरा थोडासा जादा वाटतोय. कुठल्या पक्षाकडून आहे ते भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष जरा जास्त वाटतं. हा, इथं थोडासा जास्त वाटतोय. आणि त्याच्यानंतर खाली साधारण शिवसेना, दोन्ही शिवसेना म्हणजे बऱ्यापैकी आहेत. एक साधारण ठाकरे गटाकडून पण आहेत आणि शिंदे गटाकडून जे उमेदवार आहेत, दोन्ही उमेदवार, त्यांचा सुद्धा म्हणजे रिस्पॉन्स ज्यादा आहे. आमची तुमचं नाव सांगा. जोशना आदिनाथ गडचे, गाव खरसुंडी. तिथलंच आहे ना? हो. बरं, आता द्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. तर तुम्ही व्यवसाय असल्यामुळे इथं बरेचसे लोक येतात, म्हणजे इथले स्थानिक पण येतात आणि पुढे तालुक्यातले पण येतात. नक्की नक्की. त्या लोकांच्या अशा चर्चा वगैरे ह्याच्यामधून काय वाटतं की बाबा कोणत्या पक्षाक इथं जास्त प्रभाव आहे, कोणत्या पक्षाचा कमी आहे? आता असं सध्या झालंय की माणसाला कुणावर विश्वास ठेवावा हेच काय नक्की कळलं. कारण हे उमेदवारच पक्ष बदलायला लागलेत. बरं. त्याच्यामुळं माणसाने कुठं स्थिर राहायचं, माणसात ही चर्चा चालू झाली आता सध्या. त्यामुळे एकाशी ठाम कोण नाही तीच. आणि मात्र येते ती ते ज्याच्या त्याच्या पार्टीचा जे ते प्रचार वगैरे करतोय, विषय तो नाही. पण सुखसोयी कुणी जरी आलं आतापर्यंत झालेल्या पैकी तरी कुणी पण काय नाही, फक्त तात्पुरती तेवढी म्हणते ती बाबा करतो सवरतो. आता ह्याच्यात पुढे काय घडणार आहे ही काय माहिती नाही. पण तरी पण मला असं वाटतं की आतापर्यंत जे झालंय का नाही त्याच्यात तर काय सुविधा झाल्या, ह्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा लोकांनी? विश्वास ठेवण्यासारखं काही केलंच नाही आतापर्यंत त्यांनी. तर कुणावर विश्वास ठेवायचा असं होतंय ना. माझा मतदान करताना काय लय लोकांची चर्चा 100% एखादा विश्वासातला माणूस कोण सांगू शकत नाही की मी ह्याला मत देतो किंवा काय. त्यामुळे सगळीकडे चलबिचल झालंय. महत्वाचं म्हणजे लोक ठाम नाही चर्चेत असे काय करावं ही लोकांनाच पुढे पडल्या असा विषय. आता इथे बऱ्याच वेळा इलेक्शनच्या काळामध्ये पैशाचा वगैरे पण हे होतो. माणसं पैशावरती मतदान देतात का? काय आता जे ते काय ते सांगून आपल्याला समक्ष तर काय देत नाही ती, पण घेते ती, खाते ते एकाच, गाते ते एकाच, असा विषय चालूच आहे. विषयच नाही ना तो. पैसेवाला निवडून येईल का बिन पैसेवाला निवडून? आता ऐकून घ्या, अहो पैसेवाला तुम्ही 1-2 हजार रुपये दिलं, दुसरा उमेदवार येतोय, तुम्ही 2 दिले ते 3 देतोय, तो दोन्हीच पण खातोय आणि तिसऱ्यालाच देतोय. खरं असं पण होतंय. कोण कोणाशी एक नाही असं आहे ना. हा, मतदार त्यापेक्षा तुम्ही आहे तर तुमच्यापेक्षा मतदार पण हुशार झाले. आणि अगोदर ती काढून घेते तुम्ही, ती पण शेवटच्या अंतिम टप्प्यात देतोय. आता उद्या जाणाऱ्या मतदानाला ना त्यानं झालेला 1 तासापूर्वी जर जाणार असलं तर तो काय करतोय की एवढं घे त्याला राहू दे मला दे, असा विषय चाललाय सगळा. माणसं पण तशीच गणवते. तसंच आहे. मात्र येऊन उमेदवार अगदी 5-5 मिनिटाला एक गेला की एक येतोय. अगदी जेवण सुद्धा झाकून ठेवून बसायला लागतं, इतकी सारखी आहे तीच. विषयच नाही काय. जेवायला सुद्धा वेळ दार लावून जेवायची वेळ येते. परत मात्र कोण सुद्धा अजिबात नाही. काय चाललंय म्हणून सुद्धा विचारत नाहीत. तुमचं नाव सांगा. मी सादिक काझी, राहणार चिंचाळे. चिंचाळे का? सध्या जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहे. तर सध्या तुम्ही जे चित्र पाहता, आता तुम्ही खरसुंडीमध्ये उभा आहे. नाही, ही पंचकृषीच. खरसुंडी, चिंचाळे, वलवण ही सगळी पंचकृषी आहे. तर काय परिस्थिती आहे? कुठल्या पक्षाला लोकांचा जास्त प्रतिसाद आहे वगैरे? आता हल्ली राजकारण आणि जनतेचा प्रतिसाद ह्या 2 गोष्टी भिन्न झाल्या. लोकांचं
जर खरसुंडी तीर्थक्षेत्र वगळता जर इतर बघितलं तर कुठल्याही प्रकारची उद्योगधंद्याची व्यवस्था, लोक म्हणजे व्यवसाय संदर्भात नवीन युवकांना कुठली संधी, एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा असा कुठलाही सोर्स आपल्या ह्या परिसरात उपलब्ध आज अखेरही झाला नाही, त्याच्या अगोदर पण नव्हताच. आणि वारंवार तेथेच लोक येणार, तेथेच लोकांनी परत म्हणजे त्यांचं म्हणजे त्या अधिकार असल्यासारखं उभं राहायचं आणि राजकारण करायचं, 5 वर्ष घालवायची, परत पुढच्या वर्षी परत अजून कुठला तरी बहाणा, त्यांनी असं केलं तसं केलं, एकमेकांचे पाय ओढण्याशिवाय दुसरं राजकारण आता दुसरं काय राहिलंच नाही. नीतिमत्ता तर खूप अगोदरच संपली. ह्याच्या अगोदर पण पुढे राजकारण करायचे, पण त्या राजकारणात वैचारिक ही असायची, म्हणजे लढा असायचा, एकमेकाच्या विचारांचा फरक असायचा. आता हल्ली वैचारिक लेवल संपली, आता फक्त रस्सीखेच चालू आहे. कोण कोणाचे जिरवतं हेच बघते, बाकी कोणाला काही देणं घेणं नाही. कुठला विकास होतोय, विकास नेमकी कुठल्या पद्धतीचे करायचे असतात हे कुणालाच माहित नाही. सामान्य जनतेचे प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. मी म्हणतोयच ना, सगळ्यात सुरुवात आपल्या देशाचा कणा एक युवक आहे. युवकाच्या हातात जर तुम्हाला पाठीणखोरच द्यायचं असेल आणि ती पण आता मनरेगा बंद पडणार असेल, म्हणजे हवा उठली तर ती पण बंद पडणार असेल, तर तुम्हाला कुठलाच प्रकारचा अधिकार नाही. रोजगार करायचा तर किती कुठल्या पद्धतीने करायचा, ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागात काय काय होऊ शकतं हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. शेती करून माणूस वर येत नाही, शेती करण्यासाठी पूरक वातावरण नसते. ऐन वेळेला येणारे अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल किंवा काही रोगराई असेल, त्यातून शेतकरी हा कसा तरी जगतोय. त्यापेक्षा शेतीपूरक व्यवसायासाठी ज्या संधी आहेत बाहेरच्या मोठमोठ्या राज्यामध्ये आपल्याला आपण बघतोय डेव्हलप होतोय तिथं, त्यातील बरेचसे असे प्रोजेक्ट जे आपल्या इथं राबवू शकलो असलो आणि युवकांना रोजगार निर्मिती करून द्यायचा त्या नेत्यांनी काम केलं पाहिजे होतं, पण तसं काही घडत नाही. ह्यात फक्त एकच चाललंय की मी ह्या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, आणि मी जुना झालो म्हणून मला मतदान करा आणि मी पहिल्यांदा आलो म्हणून मला मतदान करा. ह्याच्या पलीकडे जाऊन दुसरा कुठलाही मुद्दा कुणीही समोर येऊन सांगावं की आमच्याकडे हे मुद्दे आहेत, ही आमची आखणी, ह्या पद्धतीने आम्ही काम करणार, नाही करू शकत. त्यांना ती मुद्देच माहित नाहीत की बोलायचं कुठल्या मुद्द्यावर आणि करायचं काय. 5 वर्ष त्यांना समजण्याच्या ह्याच्यातच ते निघून जातात. जिल्हा परिषद मध्ये जाऊन काय काम करायला लागणार आहे, आपल्यावर कुठला विभाग येणार आहे, अर्थ विभाग काय काम करतो, महिला विकास, बालविकास ही कुठले विभाग आहेत, रोजगार संदर्भात कुठला विभाग आहे, काहीच कोणाला माहिती. फक्त करायचं आहे. नावापुढे कुठतरी ते जिल्हा परिषद सदस्य, पंचायत हे असले सदस्य लेवलचे शिक्के लावून घ्यायचे, ह्याच्या पलीकडे काही नाही. ध्येय अभावी राजकारण चालू आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव सचिन दिलीप ढेगे, गाव खरसुंडी. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत, तर इथं खरसुंडीमध्ये कसं वातावरण आहे, काय सांगा? खरसुंडीमध्ये धनुष्यबाणाला वातावरण चांगलं आहे. जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहे जयदीप मोहनराव भोसले, कैलासवासी मोहनराव भोसले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, यांचे चिरंजीव. आणि पंचायत समिती गणासाठी मीनाक्षी उमेश पुजारी ह्या उमेदवार आहेत आणि दोन्ही उमेदवार क्वालिफाईड आहेत. जयदीप भैयाचं कसं काम आहे, रातच्या 2 वाजता जरी गेलं तर दरवाजा लोकांच्या सेवेसाठी उघडा असतोय. आणि आता जे काय उमेदवार उभा आहे ते आता तात्पुरतं प्रचाराला दिसणार आणि पुन्हा काही दिवसांना लोकांकडे निघून जाणार, ही चालत नाही. लोकांची सेवा करायसाठी माणूस सतत उपलब्ध पाहिजे. तुमचं नाव सांगा. माझं नाव श्री प्रदीप गुरव, गाव खरसुंडीच आहे माझा. मतदान आहे का तुमचं? मतदान आहे माझं खरसुंडीत. आता जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत. ह्या निवडणुकी जवळजवळ आम्ही 9 वर्ष झालं वाट बघतोय आणि इथं आता परिस्थिती अशी झालेली आहे की पूर्णपणे बहुमत शिवसेनाच्या बाजून झालेला आहे. कशामुळे? धनुष्यबाणामुळे. काय झालेलं आहे, आता ज्या आमच्या जी जिल्हा परिषद उमेदवार आहे तिचे इथे बाया बसले, 5 वर्ष सतत तुमच्या संपर्कात असणारा उमेदवार आहे तो. तुम्ही कधी त्याला फोन केलाय आणि त्याला तो उचलला नाही किंवा त्याचा तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी उपयोग पडलेला माणूस आहे. त्याच्यामुळं आणि खालचे जे आमचे उमेदवार आहेत पंचायत समितीचा, ते डॉक्टर मीनाक्षी उमेश पुजारी, त्यांनी कोरोना काळात तनपूरवाडी, कानकत्रीवाडी, अर्जुनवाडी, जर त्याच जेडपी जरी म्हणायला केलं पंचायत समिती आमचा तो येत नाही, तरी पण ते वाड्या असू द्या, नेलकरंजी असू द्या, ते त्या डॉक्टर म्हणून आज कार्य करतात. त्या लोकांसाठी ते झटलेले आहेत. कोरोनामध्ये पिकेट घालून प्रत्येक घरात त्यांनी जाऊन तिथून लोकांचे तिथे तपासणी केलेली आहेत. त्यामुळे त्यांना चांगला वातावरण आहे. खरसुंडीतून गाणं बनवून संपूर्ण भागातून अत्यंत त्यांना चांगला प्रतिसाद आहेत आणि त्यांचा विजय 100% झाला. आता हे झालेला 100% विजय.
तिथे काय स्थानिक पण आहेत की त्यांच्याबद्दल काय ते प्रत्येक जण प्रत्येकाचा काय असेल त्यांच्या लेवलला प्रचार करणार आहे. आम्ही एखाद्याचा प्रचार आमच्या लेवलला करणार आहे. जनता ठरवल काय असेल ते लोकांचं काम बोलणार आहेत ना पुढे काय असेल. यशवंत गुरु शिंदे गाव आमचं गाव वलवून मिस्ता एक घेत आहे. तिथे काय मतदान कुठं आहे बलवणला आहे का आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली साधारणपणे तुम्ही आता इथं असताय तर एकंदरीत तालुक्यामध्ये कोणाचं चर्चा होती कुठला पक्षाची सरशी वाटतं सरशी आता तसं म्हटलं तर दोन पक्ष आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पण आहे आणि भाजपले पण आहे. तुम्ही आता व्यवसाय म्हणजे तसं आता आम्ही एवढं काय लोक चर्चा करत असतील की बाबा हे चांगलं आहे हे वाईट आहे किंवा तुम्हाला वाटत असलं हे चांगलं आहे किंवा वाईट नाही नाही तसं काही मी सांगू शकत. आपल्याला दोन्ही सारखी दोन्ही सारखी लोक चर्चा काय करतील कोणाबद्दल म्हणजे चांगलं कोणाला म्हणतात वाईट कोणाला म्हणतात नाही नाही तशी दोन्ही चांगली आहे. तुमचं नाव सांगा. आमचं नाव नाना महाराज सरगर गाव काळेवाडी कुठल्या पंचायत समिती जिल्हा परिषद गणामध्ये खरसुंडी पंचायत समिती खरसुंडी जिल्हा परिषद गटामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार कोण कोण उभा राहत जिल्हा परिषद चंदू भोसले आणि काका बसले आणि पौर्णिमा मारगुडे आणि अजून कोण आता म्हणलं बरं प्रचाराला तुमच्याकडे कोण आलतं का तिकडे प्रचाराला अजून तर कोण आलं नाही. येतील आज ना उद्या. बर काय तिकडे काळेवाडीची काय परिस्थिती आहे कोणाचं ज्यादा नाव घेतलं जातं हे गोपीचंदचं ज्यादा घेतील तो. ठीक आहे कशामुळे काय त्यांचं काम चांगलं आहे काय काय तिथं काम काय केलेली होय आता 65 लाख निधी आलाय कावडे गावासाठी. काय काम ओढा करणे बंधारे वगैरे त्याच्यापूर्वी काही कामं केली ती पूर्वी नाही पण आता गोपीचंद आल्यापासून आहेत काम चांगले. पहिला निधी असा 5 लाख 6 लाख येत होता आता एकदम 65 लाख आलाय. पहिली सत्ता कोणाची पहिली अशी येत जात होती सत्ता म्हणजे कोणाला तर म्हणजे ते गाव कुठल्या तर एखाद्या पार्टीला मानणार असेल ना गाव आता म्हणजे पहिलं काँग्रेसच्या पाठीमागे होतं काँग्रेसच्या पाठीमागे आता ती लोक आता एक 5-6 वर्ष झालं बीजेपी सगळे आहे सगळे टोटल बीजेपी शिवसेना